टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एक 377/2025 चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये मेफेंटर्मिन नावाचे इंजेक्शन विकत असताना एक आरोपी तो विकतो ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन रेड केली आणि त्या रेडमध्ये सदर आरोपी तो इंजेक्शन विकत असताना मिळून आला आणि ते इंजेक्शन ताब्यात घेण्यात आले आणि त्यासोबतच त्या आरोपीच्या पोझिशनमध्ये 16 मोबाईल्स होते। ते मोबाईल सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे। एकंदरीत हे जे इंजेक्शन आहे ते त्याचा वापर कशासाठी होतो आणि त्याला त्याचा वापर कशासाठी केला जातो? हे जे इंजेक्शन आहे हे इंजेक्शन युजुअली ऑपरेशन थिएटरमध्ये वापरलं जातं। एक भूल देण्यासाठी किंवा भुलेनंतरचे जे हे आहेत त्यासाठी हे इंजेक्शन वापरलं जातं। परंतु आजकाल हे इंजेक्शन जे जिममध्ये किंवा बॉडी बिल्डिंगसाठी ह्याचा वापर सुरुवातीला केला जातो आणि नंतर ह्या मुलांना किंवा हे जो वापर करतात त्यांना त्याचं ॲडिक्शन होतं। या संदर्भात आणखी काही माहिती मिळाली आहे का? काही रॅकेट आहे का? कशा पद्धतीने पुढची कारवाई असणार? सध्या या आरोपीसोबत इतर 2 आरोपींची नावंसुद्धा निष्पन्न झालेली आहेत। त्यांच्या संदर्भात सुद्धा तपास चालू आहे आणि हे जे मोबाईल्स इतक्या मोठ्या प्रमाणात या आरोपीकडे मिळाले त्या मोबाईलच्या अनुषंगाने तपास चालू आहे। त्या मोबाईलमधून पण अजून डाटा मिळेल आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल। सदरचं इंजेक्शन हे नशेकरिता वापरात असल्याचं बोललं जातं, काय? आम्ही तेच सांगितलं की हा मूळ उद्देश इंजेक्शनचा ऑपरेशन थिएटरमध्ये आहे, परंतु त्याचा हा गैरवापर केला जातो आहे आणि नशेसाठी हे इंजेक्शन तरुणाईमध्ये वापरलं जातं। काय आव्हान करणार पंचायतीला? मी सर्व तरुणाईला असंच आवाहन करेल की अशा प्रकारच्या इंजेक्शनचा वापर आपण करू नये, जेणेकरून आपलं आरोग्य आणि समाजाचं आरोग्य त्यातून धोक्यात येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।